भरपूर आहे हवा. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकाच्या सीमेवर असलेला हा मांगेली धबधबा तर अशा प्रकारे आपण मांगेली धबधब्याकडे पोहोचलेलो आहोत. तर पाऊस आहे ना कालपासून भरपूर आहे, हजेरी भरपूर लावली पावसाने. इथून 15 ते 20 मिनटं लागतील मांगेली धबधब्याकडे पोहोचायला. आता आपण इथे कार वगैरे पार्किंग केलेली आहे इकडे. तर तयारी चालू आहे. आता आई पण बघूया, रिक्स नाही आहे, थोडाफार रिक्स बघूया. रिक्स असेल तर आई सांगितलं गाडीतच बस. आम्ही एकदा आलो होतो 2012ला. तेव्हा मी ब्लॉग वगैरे करत नव्हतो, मोबाईलने शूट वगैरे केलं, पण ते व्हिडिओज वगैरे नाही, फोटो वगैरे असेल तर बघू. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या तिन्ही राज्यातील पर्यटक मोठ्या संख्येने धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी आणि ट्रेकिंगचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने मांगेलीच्या धबधब्यावर पर्यटक येत असतात. तळ कोकणातून उंच कड्यावरून गर्द होणारी दाट धुक्यातून वाट काढत 150 फुटावरून पांढरा शुभ्र फेसालत कोसळतोय मांगेलीचा धबधबा. दीडशे फुटावरून कोसळणाऱ्या धबधब्याच्या मुळात जाण्याचा ट्रेकिंगचा आनंदही घेता येतो. आणि धबधब्याच्या मुळाच्या न जाताही 500 मीटरच्या परिसरात हे पाण्याच्या तुषारांचा आपोआप भिजण्याचा आनंद घेता येतो. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकाच्या सीमेवर असलेल्या दोडा मार्गावरील मांगेलीच्या धबधब्याचे निसर्ग सौंदर्य पर्यटकांना मोहून टाकते. आम्ही 2012 साली या मांगेलीच्या धबधब्यावर आलो होतो. आम्ही 3 जण, भाऊ आणि मामाचा मुलगा कुमार आणि मित्रमंडळी वगैरे होती.
आवडलेली वाटते मला ते. मला आवडते. चालू केली कशी आहे तर मित्रांनो आपलं मांगली वॉटरफॉल एकदम कम्प्लीट झालेला आहे. तर आम्ही 2012ला इकडे आलो होतो. तेव्हा काय आपण मोबाईलमध्ये केलं होतं पण ते गेले उरले. तर मस्तपैकी झाला. तर आम्ही 12 ते 13 वर्षांनी इकडे परत आलो. तर आई पहिल्यांदा आली वॉटरफॉलला, म्हणजे कधी गेली नव्हती. तर थोडा सेफ होता म्हणून आलो. एकदम वरती पण चढवला. वरती एकदम भरपूर म्हणजे रिस्की होता. तिकडे नाही, जिथे आम्हाला सेफ होता तिथे थांबवलं. तर मी आणि छोटा भाऊ गेलो तिकडे. तर आता आम्ही निघालो. परत आता आम्ही चाललो होतो. बघू आता कुठला प्लेस करता येईल आपल्याला नवीन व्हिजिट. तर तिकडे जाऊया. तर प्लॅन होता आंबोली वॉटरफॉल. तर बघूया आता सध्या ठरवलं आहे. तर मग उद्या जाऊया आंबोली वॉटरफॉलला. मित्रांनो आपली पुढची व्हिडिओ असणार आहे आंबोली वॉटरफॉल. तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन एपिसोडमध्ये. धन्यवाद.